गुलमोहर पालकमध्ये आपणा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मागच्या एपिसोडमध्ये आपण जसन एका साईटवर फेन्सिंगचे अँगल रो पोल उभे करण्याचे, ड्रिलिंग करण्याचे 21 दिवस कामगारांसोबत कसे काम करतो आणि त्याला कसा रोमांचकारी अनुभव आला, काम कसं एन्जॉय करतो त्याबद्दल आपण पाहिले. आज आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळण्यापूर्वी आत्तापर्यंत जे झालं त्याचा जरा मागोवा घेण्याचा आज मानस आहे. त्याचा मागोवा घेताना मला प्ले ग्रुपच्या पालक सभेत उठणारं विचारांचं मोहोळ आठवतं, प्रश्नोत्तरं आठवतात. खूपच त्यावेळेला चर्चा रंगाच्या. आपण सुद्धा या पहिल्या चॅप्टरचा जरा परामर्श घेऊन मग पुढच्या 2 नंबरच्या चॅप्टरकडे वळूया. आपण मृत्यूपत्र हॅमिल्टन वाचत असताना बघितलं की मोठा मुलगा जॅक्सन याला एक मोठी कंपनी देण्यात येते. त्याचा मालक म्हणून त्याला मृत्यूपत्रात जाहीर करण्यात येतं. पण त्याचबरोबर एक नोट पण असते की कंपनीचा कारभार सगळा बोर्ड ऑफ डायरेक्टर बघेल, सांभाळेल. निर्णय सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर घेईल. ओनर म्हणून मुलाने बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या कारभारात हस्तक्षेप करायचा नाही, ढवळाढवळ करायची नाही. अशी काही ढवळाढवळ केल्यास, अडथळा आणल्यास त्याला ओनर म्हणून डच्चू देण्याचा अधिकार लीगल ॲडवायझर हॅमिल्टनकडे राहील. थोडक्यात आपल्या लक्षात येईल की तो मुलगा फक्त एक रबर स्टॅम्प म्हणूनच तिथे ओनर होतो. अशी पाळी वडिलांवर का आली असावी? स्वतः एवढा मोठा इंडस्ट्रियलिस्ट, एवढं मोठं कंपनीचं साम्राज्य उभारलं. मग असं कंपनीचं साम्राज्य सांभाळायला बापाला आपला मुलगा सक्षम का बरं वाटत नसेल? मुलगा टॉप शाळेत जात होता, त्याला कॉलेजमधलं टॉप एज्युकेशन मिळालं, टॉप क्लासेस मिळाले, टॉप मार्गदर्शन मिळालं. सगळं काही उच्च प्रतीचं मिळूनसुद्धा इंडस्ट्रियलिस्टला आपला मुलगा कंपनी सांभाळू शकणार नाही असे का बरं वाटत असावे? ह्याचा जर आपण मागोवा घेतला तर मला वाटतं आपल्याला बऱ्याच गोष्टी लक्षात येऊ लागतील. म्हणून भरभर पुढे जाण्याऐवजी आपण एक एक चॅप्टर नीट डायजेस्ट करत करत पुढे जाऊया. कालच्या एपिसोडमध्ये आणखी एक आपण गोष्ट बघितली की त्या इंडस्ट्रियलिस्टचं आयुष्य लहानपणी अतिशय गरिबीत गेलेलं असतं. हलाखीची परिस्थिती त्याच्या बालपणी असते. त्याला रोजंदारीवर रोज काम करायला लागायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीतून तो लहानाचा मोठा होतो आणि म्हणून तो व्हिडिओवर आपल्याला पुतण्याला उद्देशून म्हणतो की काम काम कामातच सारं काही समाधान आहे आणि कामाशिवाय मिळालेल्या गोष्टीत समाधान नसतं. फर्स्ट यू हॅव टू अर्न युअर डिश. हा भाग जेव्हा मी वाचला
त्यावेळेला माझ्या मनात एक ॲटलास श्रग कादंबरीचा प्रसंग माझ्या डोळ्यापुढे आला. ॲन रँड ही माझी एक आवडती लेखिका आहे. तिचं फाउंटन हेड पण पुस्तक खूप गाजलेलं आहे. तर या ॲटलास श्रगमध्ये रेगन नावाचं एक कॅरेक्टर आहे. त्याची फार मोठी इंडस्ट्री आहे. एक सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट. त्याचा मुलगा उच्च शिक्षण घेऊन नुकताच त्या कंपनीत जॉईन झालेला असतो आणि नुकताच नवीन नवीन कंपनीचा कारभार बघायला सुरुवात केलेली असते. इंडस्ट्रियलिस्टची काहीतरी वेडिंग ॲनिव्हर्सरी असते म्हणून पती पत्नी आणि नवीनच जॉईन झालेला मुलगा तिघंजणं एका 5 स्टार हॉटेलमध्ये पार्टी एन्जॉय करत असतात. पार्टीच्या टेबलावर गप्पा मारता मारता मुलगा रेगनला आपल्या वडिलांना म्हणतो, पप्पा, परवा आपल्या केबिनमध्ये एक चॅरिटी इन्स्टिट्यूटचे काही प्रतिनिधी आले होते. त्यांना आपल्याकडून डोनेशन हवे होते. तुम्ही त्यांना स्ट्रेट वे नकार दिला हे मला काही पटलं नाही. त्यावेळेला त्या इंडस्ट्रियलिस्ट रेगनने दिलेलं उत्तर अजून पण माझ्या लक्षात आहे. जवळजवळ ही कादंबरी वाचून 20 वर्ष झाली असेल, पण ते रेगननी दिलेलं उत्तर मी अजून पण विसरलो नाही, विसरू शकत नाही कधी. तो आपल्या मुलाला म्हणतो की आत्ता आपण या हॉटेलमध्ये मस्त पार्टी एन्जॉय करतोय, 5 स्टार हॉटेल आहे, त्याच्या सोयी सुविधा वापरतोय, पण यू हॅव नॉट अर्न युअर डिश येट. फर्स्ट you earn your dish, then only I may reply your question. I may or may not reply your question. आता तू तुझी डिश अर्न केलेली नाही आहे, त्यामुळे तू त्या संस्थेला मी का डोनेशन दिलं नाही हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर म्हणा, स्पष्टीकरण म्हणा, मी देणार नाही. म्हणून इथे सुद्धा तो इंडस्ट्रियलिस्ट आपल्या मुलाला जास्तींना तेच सांगतो की यू अर्न मनी आणि मग लिजरमध्ये एंटरटेनमेंट इट्स ओके. तर मला त्या ॲन रँडच्या ॲटलास कादंबरीचा पण किस्सा आठवला. आता त्या पालक सभेत एक पालक म्हणाले, तुम्ही म्हणता ते खरं की त्या इंडस्ट्रियलिस्टचं बालपण रोजंदारीवर गेलं, हलाखीची परिस्थिती होती, पण आता जर का आमची परिस्थिती चांगली असेल, आमच्या नशिबाने म्हणा, आमच्या कष्टाने म्हणा, जर का आर्थिक परिस्थिती एकदम चांगली असेल तर आम्ही काय मुलांना काबाड कष्ट करायला लावून रोजंदारीवर कामाला पाठवायचं का. तर हा अतिशयोक्तीचा भाग जरी आपण बाजूला ठेवला तरी ते जे पालक म्हणत होते त्या तत्वावस्त नक्कीच आहे. आता त्यांची हलाखीची परिस्थिती होती, आपली नसेल तर आपण काय मुद्दाम हलाखीची परिस्थिती निर्माण करू शकणार नाही. पण एक गोष्ट आपल्याला इथे नोट डाऊन करायला पाहिजे की माणूस प्रतिकूल परिस्थितीत शिकतो. लर्निंग प्रोसेसची सुरुवात ही प्रतिकूल परिस्थितीत चांगल्या पद्धतीने होत असावी. त्यामुळे ही गोष्ट जर का आपण लक्षात घेतली तर एक गोष्ट माझ्या लक्षात अशी आली की आपण मुलांना प्रतिकूल परिस्थितीत नाही देऊ शकत रेडीमेड, पण ओव्हर प्रोटेक्शन तर टाळता येईल ना आपल्याला नक्की. कारण अवतीभोवती बघतो किंवा मी माझ्या स्वतःच्या पण आयुष्याकडे मागे वळून बघतो
त्यावेळेला आपण कधीकधी जरुरीपेक्षा जास्त प्रोटेक्शन मुलांना देतो की काय असं वाटतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर परवाची गोष्ट आहे. माझी नात औंधला राहते. तिला औंधून माझ्याकडे यायचं होतं. मी राहतो कात्रज चौकाच्या जवळ, भारती विद्यापीठच्या जवळ. ती नात माझी रुही 10वीत आहे. मग एकटी येणार होती. सायकलवर यायचं तर ट्रॅफिक. मग मी तिला सांगितलं की रुही तू सरळ बसनी आहे, काय प्रॉब्लेम आहे तुला. लक्षात घ्या, हे वाटेल की हे कसं कनेक्ट होते त्या प्रतिकूल परिस्थितीशी किंवा प्रोटेक्शनशी. तर आजकाल आपण प्रोटेक्शन द्यायचं झालं असतं तर काय केलं असतं, ओला बुक केली असती किंवा उबेर बुक केली असती. मग ती कुठे आहे काय आहे हे पालकांना पण समजेल. माझ्या घरी खाली आल्यावर मला ती आली की नाही ते लगेच समजेल. हे झालं प्रोटेक्शन, ओव्हर प्रोटेक्शन. पण ती ज्या वेळेला बसनी ये म्हटल्यावर काय झालं, कुठली बस, मग स्वारगेटला जायला लागेल, स्वारगेटला बस बदलायला लागेल का आपण डायरेक्ट बस घेऊया. जर का चुकून दुसरीकडेच कुठेतरी गेली तर मग काय करायचं. मग जो कोणाला तरी फोन करायला लागेल, कोणाला तरी चौकशी करायला लागेल. लक्षात घ्या, ही सुद्धा लर्निंग प्रोसेसच आहे. तर प्रतिकूल परिस्थिती आपल्या अवतीभोवती नसली, आपली परिस्थिती चांगली असली, छान असली तरी आपण मुलांना वाजवीपेक्षा जास्त प्रोटेक्शन देता तर निश्चित टाळता येईल की नाही. तर अशा आपण आता म्हणतो की चायवाला पंतप्रधान बन गया. बनू शकतो, कारण का तो प्रतिकूल परिस्थितीमधनंच शिकून माणूस धडपड करत मोठा होतो. पण ह्या गोष्टी आपण आपल्या लक्षात येत नसाव्यात. कुणाला वाटेल की बसमधनं आली त्यामध्ये एवढं असं काय शिकायला मिळतं. तर हे सुद्धा लक्षात येणं महत्त्वाचं आहे की ह्या प्रवासात काय शिकली मुलगी. तर एकतर तिचा कॉन्फिडन्स वाढला, ती धाडस करू लागेल. आता बरेच जण शाळेमधल्या विविध ॲक्टिव्हिटी असतात. मुलं काही ट्रेक करतात. आता ट्रेक केल्यामुळे तर परीक्षेचा अभ्यास राहतो बाजूला, परीक्षेत मार्क कमी पडतील घाबरून पालक इतर ॲक्टिव्हिटी मुलांना करायला अडथळा आणतात किंवा मनाई करतात. आता ट्रेक केल्याने काय होतं, पण आनंद मिळतो नुसतं नाही. मला वाटतं की एक धाडस, प्रत्येक यंत्रमध्ये धाडस करण्याचं एक उज्जत काहीतरी असतं. त्याला कुठेतरी आउटलेट मिळायला लागतं. म्हणून ट्रेकमध्ये त्याचं धाडस वाढतं, त्याचा आत्मविश्वास वाढतो की जे आयुष्यात पुढे फार उपयोगी त्याला पडणार असतं. तर अशा अजूनही बऱ्याच काही गोष्टी लक्षात येतात, मला सांगायच्या वाटतात. पण आता आपण इथं थांबूया. पुढच्या एपिसोडमध्ये अजून काय बघूया आणि मग नंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटीकडे आपण वळूया. थँक्यू.